आज आपल्यासाठी मी बनवणार आहे माझी आवडती बासुंदी, अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने। नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला बासुंदीला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। येथे मी घेतलेले आहे 8 ते 10 विलायची, चारोळी, साखर, काजू आणि बदाम। सर्वप्रथम काजू आणि बदाम आपण भिजत घालणार आहोत। यासाठी मी पातेल्यांमध्ये बदाम आणि काजू वेगवेगळे भिजत घातलेले आहेत। गरम पाणी घातलं तर काजू आणि बदाम लवकर भिजतील। अर्धा ते पाऊण तास याला वेळ लागेल। बासुंदीसाठी 2 लिटर येथे मी दूध घेतलेलं आहे। बासुंदी तयार करण्यासाठी गॅस ऑन करून त्यावर मी मोठा पसरट आणि जाड बुडाचं एक पॅन घेतला आहे। त्यात दूध घातलेलं आहे। व्यवस्थित ढवळून घेणार आहे मी। दुधाला उकळी आलेली आहे। व्यवस्थित साय मिक्स करून घेऊया। यामध्ये मी आता टाकणार आहे दळलेली साखर आणि वेलची पूड। एक उकळी आली की आपण दळलेली साखर यात घालणार आहोत, कारण की साखरेचं पाणी झालं की दूध पुन्हा पातळ होईल। पॅन मी पसरट घेतला आहे, त्यामुळे आपलं दूध लवकर आटेल आणि बूड जाड असल्यामुळे लागणार नाही। पुन्हा एक उकळी आल्यावर मी येथे घातलेल्या आहेत चारोळ्या। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। उकळत्या दुधामध्ये चारोळ्या मऊ होऊन जातात आणि खायलाही छान लागतात। दोन ते 3 उकळ्या येईपर्यंत आपण थांबणार आहोत। त्यानंतर गॅस आपण मंद आचेवर करून घेऊया। बदाम आपले भिजलेले आहेत। येथे मी बदामांची साल काढून घेतली आहे। काजू आणि बदाम यांची आपण एकदम मऊ आणि बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट करताना यात पाण्याचा वापर मुळीच करायचा नाहीये। त्यात आपण दूध घालणार आहोत। थंड दूध असेल तर ते आपण घालू शकतो। दोन लिटर दूध जवळपास 1.5 लिटर होईपर्यंत आपण याला आटवणार आहोत। त्यानंतर आपण बनवलेली काजू आणि बदामची पेस्ट यात मिक्स करणार आहोत। या ठिकाणी मी गॅस एकदम कमी आचेवर केलेला आहे, कारण की पेस्ट घातल्यावर त्याच्या गाठी पडायची शक्यता आहे। तुम्ही इथे गॅस बंद करून सुद्धा मिक्स करू शकता। तुम्ही बघू शकता आपली बासुंदी आता बऱ्यापैकी घट्ट होत आहे। पेस्ट घातल्यानंतर अगदी 1 उकळी आली की आपली बासुंदी तयार होऊन जाते। एक उकळी आली आहे। आपली बासुंदी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। येथे मी गॅस बंद करणार आहे। आपली बासुंदी तयार झाली आहे। थंड झाल्यावर गरमागरम पुरी सोबत आपण याला खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे।
याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. धन्यवाद.